पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या शासनानं मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला, देशामध्ये जातगणना करण्याचा जो निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी भटके विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत। ताबडतोब तर आम्हाला मोदी साहेबांना भेटता येणं शक्य नाही, म्हणून मी स्वतः जाऊन आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो, त्यांना पुष्पगुच्छ दिला आणि आभार मानले आणि सांगितलं की मोदी साहेबांना सुद्धा हे कळवा। याचं महत्व एवढं आहे, खरं तर ही जातगणना 1930 पर्यंत इंग्रज सरकार करत होतं। त्याच्या अगोदरची 70 वर्ष त्यांनी ती केलेली होती। त्याच्यानंतर जे महायुद्ध वगैरे सुरू झालं, त्यामुळे थांबलं, स्वातंत्र्य मिळालं, पुढे ती जातगणना काही झाली नाही। महात्मा फुले समता परिषद निर्माण झाल्यानंतर तेव्हापासून जातगणना करा हा आमच्या प्रत्येक रॅलीमधला पहिला नंबरचा आयटम आहे। मग तो दिल्लीतल्या रामलीला मैदानावरचा असेल, गांधी मैदान पटनाचा असेल, जयपूरचा असेल, हरियाणा असेल, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, सगळ्या ठिकाणी आम्ही सांगायचो की जात गणना करा। याचं कारण असं आहे, कारण ओबीसीचं जरी आम्हाला आरक्षण मंडळ आयोगाच्या माध्यमातून मिळालं, तरी सुद्धा काही द्यायचा प्रसंग आला महाराष्ट्र शासनातर्फे किंवा कुणाही तर्फे, कुणी कोर्टात जायचं आणि हे असं देऊ शकत नाहीत, त्यांचा एम्पिरिकल डाटा नाही। मागच्याच वर्षी आपण पाहिलं, सुप्रीम कोर्टामध्ये खानविलकर साहेब त्यांनी सांगितलं एम्पिरिकल डाटा वगैरे पाहिजे, त्याशिवाय ओबीसीला आरक्षण ह्या तुमच्या झेडपीएम नगरपालिकामध्ये मिळणार नाही। आता ताबडतोब तो कसा काय डाटा गोळा करायचा, आणि मग 92 ठिकाणी निवडणुका त्याने सांगितलं घ्यायलाच पाहिजे। आम्ही त्या घेतल्या, पावसात 0 आरक्षण आम्हाला मिळालं। त्या अगोदर सुद्धा आम्ही 2010 मध्ये सुप्रीम कोर्टात समता परिषद गेली आणि सांगितलं की 2011ला जी जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये जातगणना करा आमची। सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला लिहिलं की काय म्हणणं आहे तुमचं। नेमकं त्याच वेळेला समीर भाऊ भुजबळ हे खासदार होते, त्यांनी तो मुद्दा तिथे लोकसभेत उचलला आणि कैलासवासी गोपीनाथराव मुंडे आणि मग सगळे उत्तर प्रदेश, बिहारचे आणि इतर सगळे जे आहेत, यादव वगैरे सगळे जे खासदार त्यांनी मदत केली, जे नेते आहेत त्यांनी, पवार साहेबांनी सुद्धा त्यावेळेला मदत केली मंत्रिमंडळामध्ये। सांगितलं 100 लोक उभे राहिले। प्रणब मुखर्जींनी, काँग्रेसचे मंत्री, त्यांनी येऊन सांगितलं की आम्ही जातगणना करतो आहोत। आम्ही सुप्रीम कोर्टातून आमची केस मागे घेतली आणि नंतर पुढे असं झालं की ती जातगणना ग्रामीण भागातली जी आहे ती ग्रामविकास खात्याने करायची आणि शहर भागातील नगर विकास खात्याने करायची। त्याच्यामुळे ती योग्य प्रकारे झालीच नाही, तिचा डाटा पण योग्य प्रकारे आला नाही। आता तुम्ही म्हणाल की मग सेन्सस कडून करणं, सेन्सस कमिशन आणि असं करणं, त्याचा फरक काय? फरक असा आहे की जातगणना ज्यावेळेला दशवार्षिक होते सेन्सस कमिशनर कडून, तुम्ही खोटी माहिती दिली, चुकीची माहिती, तर त्याला दंड आणि तुरुंगाची शिक्षा आहे आणि ती मान्य आहे सगळ्यांना। म्हणजे
ते जे सांगतील ती जातगणना धरून आपण सगळे कार्यक्रम आखत असतो. म्हणून आमचं म्हणणं असं की ती जातगणना आम्हाला करून हवी आहे. आता ती जातगणना केल्यामुळे काय काय फायदे आणि होणार आहेत. एक तर राजकीय जे आहेत आरक्षण ते तर आहेच, नोकरीचं आहे, शिक्षणाचा, आणखीन एक महत्वाचा जो आहे फायदा होतो आहे त्याच्यामध्ये तो असा की आणखीन एक मागणी आमची अशी होती की ज्या प्रमाणे तुम्ही आदिवासी समाजासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार वेगळा फंड देतात, दलित समाजासाठी भारत सरकार राज्य सरकार वेगळे फंड देतात, त्यांच्या शिक्षणासाठी, घरासाठी, आरोग्यासाठी, तसं ओबीसीला सुद्धा मिळावं. मग 2 समित्या निर्माण झाल्या मागच्या काळात. एक सुमित्राताई महाजन 16 खासदार समिती, अभ्यास केला, गरज आहे यांना मदतीची, मागास वर्ग आहे, विमुक्त भटक्या जाती आणि सगळा देशातला हा ओबीसी समाज, पण आमच्याकडे डाटा नाही, तो डाटा सेन्ससनं उपलब्ध करून द्यावा. सेन्सस कमिशन झाला नाही. मग मनमोहन सिंग कमिटी निर्माण झाली, त्याच्यामध्ये चिदंबरम होते, पवार साहेब होते, सगळं त्यांनी पण अभ्यास केला. ओबीसीची परिस्थिती वाईट आहे, परंतु डाटा नाही, सेन्सस कमिशनने तो निर्माण करून द्यावा. म्हणजे जसं आपण दलित समाजाला, आदिवासी समाजाला फंड्स देतो तसे यांना देता येतील. अजूनपर्यंत ते झालंच नाही, ते झालंच नाही का. आणि त्यामुळे आमची सारखी मागणी होती की आमची जातगणना करा. म्हणजे आमचं वारंवार जे कोर्टामध्ये प्रश्न उपस्थित होतात त्याला पूर्णविराम मिळेल आणि गावखेड्यातून देशभरामध्ये जे भटके, विमुक्त, ओबीसी कठीण परिस्थितीमध्ये आहे त्यांना वेगळा निधी उपलब्ध होईल आणि शिक्षण आणि त्याचबरोबर आरोग्य वगैरे अमुक तमुक सगळ्या बाबतीमध्ये जे आहे त्याची उन्नती होईल. मोदी साहेबांनी जे आहे या बाबतीमध्ये हा जो मुद्दा आहे हा महत्वाचा आहे. तुम्हाला कल्पना आहे की अनेक वर्ष, म्हणजे आम्ही तर 35 वर्ष लढतो, त्याच्या अगोदरपासून लोकांमध्ये जे आहे हे सुरूच आहे, उत्तर प्रदेशमधून, बिहारमधून विशेषतः. परंतु आता जे आहे त्याला निश्चितपणे योग्य न्याय ओबीसींना मिळणार आहे. त्यामुळे आम्ही सगळे मोदी साहेबांचे आणि भारत सरकारचे मनापासून आभार मानित आहोत. आप जरा ऐसा म्हणना है कि मैं हिंदी भी बात करूंगा, मराठी का जो है खत्म करेंगे भाई. क्या है अरे आवाज नको रे बाबा तुमचं प्लीज. याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर असं म्हटलंय की ही फसवी घोषणा आहे, कारण ऑलरेडी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलेलं आहे की आम्ही जनगणना करणार नाहीये आणि ही जनगणना कधी करणार आहे हे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं नाही, त्यामुळे फसवी योजना आहे. हे पहा, आतापर्यंत त्यांनी सांगितलं की नाही आम्ही करणार, परंतु याचा अर्थ पुढे कधीच करणार नाही असं नाही ना. आज संपूर्ण देशामध्ये ही बातमी गेलेली आहे, मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे, तो कुणी एकाने नाही सांगितला. आणि फार तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2000 मला वाटतं 17-18च्या काहीतरी दरम्यान राजनाथ सिंग साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही जातगणना करू. त्यावेळेला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु नंतर तो विषय मागे पडला. आता पुन्हा त्याच्यावर पुनर्विचार झाला आणि ठोस निर्णय घेण्यात आला. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना आपण सांगू ना, आपण आहोत, तुम्ही आहात, आपण आहोत, आपण विचारू ना जात की तुम्ही आता मान्य केल्यानंतर आता तुम्ही मागे कसे सरता. आपले काय आपण काय आपला कार्यक्रम काही संपत नाही, आपलं आंदोलन काही संपत नाही.
सर, ही मागणी बिहारमधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर होती. बिहारच्या निवडणुका झालेल्या आहेत. किती याचा फायदा होईल सरकारला? अरे बाबा, याचा जो आहे देशभरातली ही मागणी होती. बिहारमध्ये ही मागणी लवकर त्यांनी मान्य केली आणि त्यांनी भारत सरकार करत नाही म्हणून त्यांनी केली. मला असं वाटतं की कर्नाटकने सुद्धा केली. आता एक एक राज्यामध्ये करायला लागलं, प्रेशर निर्माण व्हायला लागलं ओबीसीचं, तसं प्रत्येक राज्य करायला लागलं. मग त्याच्यामध्ये आता सुसंगती येईल आणि ऑथेंटिक अशा रीतीचा डाटा जो आहे हा भारत सरकारकडे गोळा होईल, त्या माध्यमातून तो राज्य सरकारला प्राप्त होईल. नाही तर निवडणुकीमध्ये आता किती परिणाम होणार आहे? काय याचा परिणाम होईल? मी तुम्हाला आरक्षणाला धरून जो विषय मी सांगितलं ना, म्हणजे हा एक तर ज्या वारंवार कोर्टामध्ये आव्हानं मिळतात ती थांबतील. काही द्यायचं झालं ओबीसीला भटक्या विमुक्तांना तर कोर्ट फार सुप्रीम कोर्टापर्यंत तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन ज्यादा फायदा जो आहे मी जो सांगितला तो की आदिवासी आणि दलित समाजांना जसे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होतात भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा, तसा निधी हा भटक्या विमुक्त आणि ओबीसीसाठी आता दिला जाईल. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरती कुठेतरी दगा आलेली आहे आणि त्यात हा सगळा निर्णय होतोय. याच्यासाठी काय जात न्याय जनगणनेसाठी काय टाइम बाउंड लिमिटेड असणार का? कारण की ऑलरेडी गेल्या 6 वर्षांपासून सगळ्या म्हणजे स्थानिक स्वराज्य त्याचा कसा परिणाम होईल या निवडणुकीवर? एक लक्षात घ्या, 2021ला जनगणना व्हायला पाहिजे होती सार्वत्रिक. ती सार्वत्रिक जनगणना झालेली नाही. ती कोविडमुळे म्हणा कशामुळे म्हणा, पण आता जेव्हा ती होईल त्यावेळेला ही जनगणना पण त्याच्याबरोबरच होणार. राजकीय आरक्षणाचा ओबीसीचा टक्का वाढणार का केंद्रात आणि राज्यात? आमचा राजकीय आरक्षणाचा जो आमचा 27% आहे तो वाढणार नाही, पण तो परत त्याला कन्फर्म होईल. आणि त्याचबरोबर मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे महत्वाचा म्हणजे त्यातील जे आमचे ओबीसीतले भटके विमुक्त आणि गरीब घटक आहेत त्यांना भारत सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत जसा दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला वेगळा निधी उपलब्ध होतो, तो निधी उपलब्ध होणार आहे. हा महत्वाचा फायदा आहे. जरंगे पाटील 28 तारखेपासून या आंदोलनाचा बस संपला तुमचा त्या कुठेतरी आता तुम्ही निवडून सर हिंदी में जाना चाहेंगे जिस तरीके से जो कास्ट सेंसस है उसका आज डिसीजन। सर सवाल ये है कि अगर अगर कैबिनेट हिंदी में बोलो, चलो कैबिनेट ने अगर फैसला कर लिया है, कैबिनेट ने सर फैसला कर लिया है कि अभी जाति आधारित जनगणना करनी है, क्या इसको राजकीय परिप्रेक्ष्य में ज्यादा देखने की जरूरत है? सचमुच अब जाति जनगणना से ओबीसी को देखिए, जातीय गणना जो है ये देखा जाए तो इस देश में नई बात नहीं है. 1931 तक ब्रिटिश सरकार, अंग्रेज सरकार ये जनगणना के साथ साथ जाति गणना करती थी. उसके पहले 7 बार 60-70 साल में 7 बार उन्होंने की थी. बाद में जो वर्ल्ड वॉर शुरू हो गया, लड़ाइयाँ सब रुक गया, फिर आजादी हुई, नहीं हुआ. हम महात्मा फुले समता परिषद की ओर से 1992 से मांग कर रहे हैं. इसके लिए सारे देश के ओबीसी के हमारे सारे साथी हम रामलीला मैदान पर रैली किए. हम पटना में गांधी मैदान को पूरा भर दिया था रैली के. सब जगह देश भर में हम लोगों ने रैली की और मांग की कि हमको जाति गणना करो, क्योंकि हर बार किसी न किसी कारणवश कुछ अगर मिलता है ओबीसी को, कोई ना कोई कोर्ट में जाता है और हमारा जो है जो भी मिलना चाहिए वो नहीं मिलता है, नुकसान हमारा होता है. तो ये जो हो अब तक नहीं हुआ था, अब जो है हो रहा है, तो इसका फायदा जरूर होगा. एक तो आरक्षण के ऊपर जो 27% है उसके ऊपर जो है आखिरी ठप्पा फिर से एक बार लग जाएगा. 9 जजों के जो है बेंच ने, सुप्रीम कोर्ट ने, मंडल आयोग मान्य किया था, फिर भी उसमें कुछ न कुछ निकलता. अब ये जाति गणना होगी तो पता चलेगा कि ओबीसी पिछड़े कितने हैं देश में.
ठीक है, वो एक बात। तो आरक्षण जो फिर वो पॉलिटिकल आरक्षण हो, वो शिक्षा के लिए हो, वो नौकरियों के लिए हो, वो तो है, मगर और एक फायदा होगा। तो हम चाहते थे कि जिस ढंग से आदिवासी हमारे ट्राइबल समाज को भारत सरकार, राज्य सरकार अलग से निधि फंड्स पैसा देती है, हमारे दलित जो है पिछड़े वर्ग, उनको अलग से फंड्स मिलता है उनके शिक्षा के लिए, उनके आरोग्य के लिए, सारी चीजों के लिए हमें भी मिलना चाहिए। तो उसके लिए सुमित्रा महाजन कमेटी 16 MP की हुई। उन्होंने देखा, उन्होंने कहा कि नहीं, हालात बुरी है देश भर में, इनको मदद देने की आवश्यकता है, डाटा नहीं है, सेंसस कमीशन हमको दी जाए। नहीं हुआ। फिर मनमोहन सिंह कमेटी आई, उसमें पवार साहब थे, चिदम्बरम थे, सब लोग थे। उन्होंने भी वही बात कही, सेंसस कमिश्नर तुम डाटा जमा करो, दे दो। नहीं हुआ। पिछले साल महाराष्ट्र में सुप्रीम कोर्ट में अटका सब बात। हमारे खानविलकर साहब थे, बोले भाई डाटा कहाँ, डाटा नहीं था। तो 92 जगह पर जो है छोटी मोटी जो इलेक्शन हुई, हमको 0% आरक्षण ओबीसी को मिला, कुछ नहीं मिला हमको। अब तब से जो हम बोल रहे हैं कि भाई करो कुछ तो भी है, हमारी जाति गणना करो। और फिर जो है आज हमको आनंद है, इसके लिए हम 2010 में सुप्रीम कोर्ट में गए थे, मगर समीर भुजबल तब ये थे, सांसद थे, उन्होंने बात उठाई, उसको मुंडे साहब ने, सब लोगों ने जो है, यादव साहब वगैरह ऊपर के जो बिहार के वगैरह सब मदद की। प्रणब मुखर्जी साहब ने कहा कि हम जाति गणना कर रहा है, 2010 में, 10 की बात है, मगर उन्होंने क्या किया, सेंसस कमीशन के द्वारा होना चाहिए, नहीं किया। जो देहात है, ग्रामीण है, उसके लिए ग्राम विकास डिपार्टमेंट किए राज्य के, शहर के लिए ये नगर विकास, ये उन्होंने अलग अलग, और वो ठीक ढंग से नहीं जमा हुआ, कोई फायदा नहीं हुआ हमारा, अभी तक मालूम नहीं पड़ा कि क्या है। अब उसमें ये है, फर्क ये है, सेंसस कमीशन जब करता है तो कानून के मुताबिक साइंटिफिकली काम होता है। कोई गलत जानकारी देता है तो उसको सजा होती है, तो ऑथेंटिक है। और ये दूसरा जो किया वो तो ऐसे ही, उसका कोई जो है उसको कानूनी सपोर्ट कुछ नहीं था। अब वो कानूनी सपोर्ट के साथ अब जब भी जनगणना इस 10 साल की नहीं हुई है, अब जब होगी तब उसमें जाति गणना भी। दो सवाल है सर। तो इसका फायदा सारे ओबीसी के जो हमारे भाई बहन है, 54% है मानते हैं, अब देखिए शायद ज्यादा भी हो, तो बिहार होगा। बिहार के इलेक्शन से जुड़ के सब देख रहे हैं, क्योंकि देखिए एक साल बिहार के के एंड में होना है एक चुनाव। बिहार के इलेक्शन के लिए पूरे देश भर का निर्णय नहीं लिया जाता। एक आखिरी सवाल ये कि जब ये भी नारा चला था कि जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी, तो लगता है भागीदारी ज्यादा निकलेगी उतनी हिस्सेदारी भी अरे ऐसे कहीं नहीं होता है। आखिर इलेक्शन में कौन जीतता है उसके ऊपर ही सरकार बनती है भाई। और ये ध्यान में रखिए, अभी तक जैसे ये हमारे विधानसभा असेंबली और सांसद में दलित और आदिवासी को आरक्षण है इलेक्शन, वो आरक्षण ओबीसी को नहीं है। वो सिर्फ जो है जिला परिषद में है, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में है। तो सवाल ही नहीं होता है कि कुछ ऐसा होगा। आगे क्या होता होना है वो मैं तो आज नहीं बोलूंगा, बोल भी नहीं सकता हूँ। मगर एक कदम जो है इस गरीब लोगों के उन्नति के लिए आगे डाला गया है मोदी सरकार की ओर से, मैं उनको जो है धन्यवाद देना चाहता हूँ। और इसीलिए हमने फडणवीस साहब को जाकर जो है जो फूल दिए हैं, माल्यार्पण किया और कहा कि भाई आपको भी धन्यवाद, और ऊपर जो हमारी बात
वो आप उनको कह देना कि हम आपके आभारी हैं. सर एक वेगळा प्रश्न होता. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी कर्ज घेतल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. तो ठीक है ना, तो इन्क्वायरी होगी क्या, तो इन्क्वायरी मध्ये जे काय होईल ते बघू पुढे.